पहिल्या भागात आपण पाहिलेत की गुरु शुक्राचार्य यांनी राकावती ही पुत्रप्राप्तीसाठी शरीरधर्माच्या 5व्या दिवशी राजाशी समागम कर म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला व ते आश्रमात परत गेले. त्यानंतर राजाने गुरुचे ध्यान करून राणीची इच्छा तृप्त केली व दोघेही स्नान व भोजन करून निद्रावश झाले. आता पुढील कथेस सुरुवात करूया. ती रात्र निद्रानंदात घालवल्यावर अरुणोदयाच्या वेळी पांढरा घोडा, शंख व पूर्ण चंद्राचे दर्शन होऊन जाई, मोगरा, पुन्नाग, सोनचाफा वगैरे सुगंधी पत्री पुष्पांनी व धूप, दीप, कर्पूर इत्यादी मंगलद्रव्यांनी गुरुपाद पूजा केल्याचे राकावती राणी स्वप्न पडले आणि त्याच वेळी आकाशातून वीज गरजल्याप्रमाणे आवाज होऊन एक चक्र राकावती राणीने नेसलेल्या पितांबराचे ओटीत येऊन पडले. हे पाहून राणी जागी झाली व सभोवार आश्चर्याने पाहू लागली. या विलक्षण घटनेने मिश्र अशा स्वप्नाचे काय फळ मिळणार आहे कोण जाणे. असो, पण त्यावेळी मी गुरुपूजा करीत होते म्हणून हे शुभचिन्ह समजले पाहिजे. आता मी कसली चिंता करणे कारण नाही अशी राकावती राणीने आपल्या मनाची समजूत करून घेतली. गुरु ध्यानासक्त होऊन तिने ही स्वप्नाची हकीकत आपल्या पतीस कळवली. हे ऐकताच राजा म्हणाला, हे स्वप्न आम्हा उभयतास शुभप्रद आहे. गुरु शुक्राचार्याच्या आशीर्वादाने तुला शूरपुत्रच होणार आहे हे निश्चित. पतीचे बोलणे ऐकून राणी संतुष्ट झाली व राजा आपल्या राज्यकारभाराचे कामाकरिता दरबारात गेला. पुढे 1-2 महिने जाताच राणीचे मुखावर गर्भधारणेचे चिन्ह दिसू लागले व जसे दिवस जाऊ लागले तशी गर्भधारणा स्पष्टच झाली. ऋतुराज, त्याचे मंडलिक व प्रजनन आनंदित झाली. पुढे राकावती राणीस पूर्ण नवमास भरताच कार्तिक कृष्ण 6 रविवार सायंकाळचे सुमारास हस्तरहित असा पुत्र राणीच्या उदरी जन्मास आला. लागलीच ही बातमी सेवक लोकांनी राजास कळवली. त्यावर राजा खिन्न होऊन राणीच्या मंदिरात आला व पुत्राचे रूप नीटपणे पाहून राणीस म्हणाला, प्रिय, असा अंगवैकल्याने युक्त पुत्र आपणास झाला यात माझी काहीच चूक नसून चूक तुझीच आहे. तू सायंकाळचे सुमारास अत्याग्रहाने माझ्याकडून गर्भधारणा करून घेतलीस. आता यास काय करावे. आमच्या पुत्रप्राप्तीच्या आकांक्षेचाच हा असा परिणाम झाला. असो, परमेश्वर कोपला तर गुरु रक्षण करणार हे तर सर्वश्रुत आहेच. आता तू जास्त चिंता करू नकोस असे सांगून राजाने राणीचे समाधान केले. पुढे मुलास 12वा दिवस लागल्याच्या सुमारास ऋतुवीर राजाने गुरु शुक्राचार्यांना बोलून घेतले व रत्नखचित पाळण्यात मुलाला निजवून सुवासिनी स्त्रिया गीत गात असताना गुरु शुक्राचार्यांना आपल्या मुलाचे नाव ठेवण्यास विनंती केली. शुक्राचार्यांनी राकावती राणीस आपल्याजवळ बोलवले व तिला म्हणाले, महाराणी, आपला पुत्र कार्तिक कृष्ण षष्ठी रविवार सूर्यास्ताचे सुमारास जन्मला आहे म्हणून मी यास कार्तवीर्यार्जुन असे नाव ठेवणार आहे. असे सांगून शुक्राचार्य पाळण्याजवळ आले व मनाने गुरु दत्तात्रयांचे ध्यान करीत त्यांनी मुलास नाव ठेवून मुलाच्या अंगावर हात फिरवला आणि श्री गुरु दत्तात्रयाच्या अनुग्रहाने सर्वांग शुद्ध होऊन जगप्रसिद्ध हो असा त्यास आशीर्वाद दिला. हे गुरुवाक्य ऐकून राजा, राणी व तेथे जमलेल्या सुवासिनींनी मंगल गीत गात जय जयकार केला. नंतर राजाने या मंगल कार्यास आलेल्या सर्व सुवासिनींना वस्त्रभरणे देऊन पाठवले. दुसरे दिवशी गुरु शुक्राचार्यांनी राजा राणीच्या इच्छेप्रमाणे स्नान पूजादी कामे आटपून त्यांचे आतिथ्य स्वीकारले व ते त्यांना म्हणाले, हे राजा, तुम्हास हस्तहीन पुत्र झाल्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. गुरु दत्तात्रयाच्या कृपेने तुमचे सर्व मनोरथ सिद्धीत जातील. या मुलास 3-4 वर्ष संपताच तुम्ही त्याला घेऊन गुरु दत्तात्रयाच्या आश्रमात जावे व त्यांची पादसेवा घ्यावी. या योगे तुमची मनोकामना पूर्ण होईल. असे राकावतीस सांगून आपण आपल्या आश्रमात जातो असे म्हणाले व आता तुम्ही संतोषाने राहा असा आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या आश्रमात गेले. कार्तवीर्यार्जुन दिवसेंदिवस वाढू लागला व त्यास 4थे वर्ष संपून 5वे वर्ष लागताच राजा राणी गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेप्रमाणे राजवैभवासमवेत श्री दत्तात्रयांच्या आश्रमात आले. आपल्या शिष्यांकडून राजा राणीच्या आगमनाची बातमी ऐकून गुरु दत्तात्रयांनी त्यांना आपल्याजवळ बोलवून घेतले. राजा राणींनी आपल्या पुत्रास गुरु दत्तात्रयाच्या पायावर घातले व नमस्कार करून आपला आशय त्यांना कळविला. ते ऐकून व त्यांचा क्षेम समाचार व कार्तवीर्यार्जुनाचे
अंगशुद्धीची हकीकत समजून घेऊन गुरु दत्तात्रय म्हणाले, हे राजा राणी, तुम्ही तुमच्या पुत्राच्या अंगशुद्धीबद्दल बिलकुल चिंता करू नये. हे गुरुवाक्य सत्य असे समजा. राकावती, तू पुत्रासमवेत काही दिवस गुरुजवळ राहून गुरुसेवा कर. कृतराजा, तू आजचा दिवस येथे राहा व गुरुप्रसाद स्वीकारून उदयीक प्रातःकाळी तुझे राज्यास जाण्याकरिता निघ आणि तेथे जाऊन राज्यकारभार यथोचित कर, असा आशीर्वाद दिला. कृतवीर्य राजा त्याचप्रमाणे आपल्या लोकांसह मनीषवती नगरीस परत येऊन राज्यकारभार पाहू लागला. भक्तश्रेष्ठ अशी राकावती राणी गुरुसेवेत काही वर्ष राहिल्यावर माघ मासातील वाढत्या चंद्राचे वैभव पौर्णिमेस षोडश कलांनी युक्त होऊन सर्व जगास तेज देते. त्याचप्रमाणे कार्तवीर्य अर्जुनास सहस्त्रभाव उत्पन्न होऊन त्याच्या पराक्रमाचे तेज मुखावर झळकू लागले. हे पाहून राकावती राणी, त्याचप्रमाणे तेथे असणारा शिष्यवर्ग या सर्व गुरुमहिमेने आश्चर्यचकित झाला. अशा प्रकारे गुरुध्यान तत्पर असलेल्या राकावती राणीस कार्तवीर्य राजास बोलावून पाठवून आपल्या राजधानीस परत जाण्याची इच्छा झाली. ही तिची इच्छा समजून घेऊन गुरुदत्तात्रयांनी राकावतीस आपल्याजवळ येण्याची आज्ञा केली व ते तिला म्हणाले, महाराणी, श्रीशंकराचे सुदर्शन चक्रच तुझा पुत्र अर्जुनी म्हणून तुझ्या उदरी आला आहे. त्याचे महात्म्य मी काय वर्णन करू. हा अत्यंत बलाढ्य होऊन देवदानवांच्या शस्त्रांना न भीता क्षत्रिय कुल श्रेष्ठ होऊन आपल्या शौर्याचे तिन्ही लोकात प्रख्यात होईल. आता तू तुझ्या पुत्रासमवेत तुझ्या राजधानीत जा. तुझ्या पतीस यापूर्वीच येथे येण्याबद्दल आम्ही कळविले आहे. त्याचप्रमाणे तोही आपल्या राज्यवैभवासहित थोड्याच काळात येथे येईल. हे गुरुचे वचन ऐकून राणी व कार्तवीर्य अर्जुन काही वेळ तेथेच बसले. नंतर थोड्याच वेळात राजा अत्यंत वैभवाने गुरु दत्तात्रयांच्या सान्निध्य आला व त्यांना नमस्कार करून आणि आणलेली गुरुदक्षिणा पुढे ठेवून आपणही तेथेच बसला. राकावती महाराणी पुत्रासह पुढे आली व गुरु दत्तात्रयास व राजास नमस्कार करून बसली. सहस्र भुजांनी युक्त व तेजस्वी अशा आपल्या अर्जुनी पुत्रास पाहून राजा आश्चर्यचकित झाला व मनामध्ये गुरुच्या महात्म्याचे स्तवन करीत त्या दिवशी तेथेच राहिला. नंतर गुरुप्रसाद सेवन करून दुसऱ्या दिवशी आपली राणी व पुत्र अर्जुनासह परिवारासमवेत गुरूंना नमस्कार करून व गुरुचा निरोप घेऊन राजा नगरीत जाण्याकरिता निघाला. त्यावेळी गुरु दत्तात्रयांनी अर्जुनास आपल्याजवळ बोलवले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून ते त्यास म्हणाले, हे अर्जुना, तू आईबापाची सेवा हीच गुरुसेवा, समाजसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून त्याप्रमाणे आचरण करीत जा. पुढे तुझ्यावर राज्याची जबाबदारी पडल्यावर तू लोककंटक अशा दुष्ट व दुर्जन लोकांच्या उपदेशास भुलू नको व देव, दानव आणि सत्पुरुष यांना कष्ट देऊ नकोस. तुझा पिता ऋतुवीर यांच्याप्रमाणे धर्माने राज्य चालव, म्हणजे तुला देव, दानव, अगणित राजे लोकांच्या शस्त्रांचाही बिलकुल भय राहणार नाही. तूच पुढे क्षत्रिय कुलक्षेत्र होऊन पुष्कळ दिवस राज्य करशील. या आमच्या समुपदेशाकडे किंचितही दुर्लक्ष करून तू वागलास तर तुझे समग्र क्षत्रिय कुलच तू अधोगतीत नेशील व दुष्कृतीस पात्र होशील. हे ऐकून अर्जुनाने गुरु दत्तात्रयास साष्टांग नमस्कार केला व त्यांच्या उपदेशाप्रमाणेच वागण्याचे वचन दिले. गुरूंनी केलेला उपदेश राजा, राणी व मंत्री व सगळ्यांनी ऐकला व ते गुरूंची स्तुती करत म्हणाले, गुरुवर्य, अर्जुना नमस्कार केल्यावर सद्बोध यासही योग्य आहे. यापुढेही यांचवर अशीच गुरुकृपा राहावी. असे म्हणून सर्वांनी गुरूस नमस्कार केला व तेथून निघून पल्लव तोरांनी अलंकृत अशा महिष्वती नगरीस आले. यांच्याकडे मार्गाकडे डोळे लावून बसलेले नागरिक, स्त्री पुरुष समारंभाने त्यांच्यासमोर गेले. राजा, राणी अर्जुनासहित राजधानीत येऊन सिंहासनावर विराजमान झाले. जमलेल्या सर्व प्रजाजनांनी राजा राणीचे त्याचप्रमाणे सहस्त्रबाहूने शोभणाऱ्या अर्जुनाचे दर्शन केले. अर्जुनास आशीर्वाद दिलेल्या गुरु दत्तात्रयांचे ध्यान करीत सर्वजण आपापल्या स्नानास निघून गेले. पुढे काही दिवस लोटल्यावर अर्जुनाचा प्रभाव जिकडे तिकडे पसरू लागला. हे पाहून कृतवीर्य राजाने सर्व लोकांना विदित होण्यासारखा आपला राज्यकारभार अर्जुनी पुत्रावर सोपवला आणि आपण गुरुसेवारत होऊन तीर्थास निघाला. इकडे कार्तवीर्य अर्जुन गुरु दत्तात्रयांच्या अनुग्रहाने अष्टदश महाद्वीप साम्राज्यमती या नावाने प्रसिद्ध पावला व कैदेत ठेवलेला दशकंठ रावणास
पौलस्त्य महादेवाच्या आज्ञेने सोडून देऊन माझ्यापेक्षा शूरवीर या त्रिलोक्यात कोणीच नाही या दुरहंकाराने राज्यकारभार पाहू लागला. याच्या पुढे सर्व राजे सामर्थ्यहीन झाले. अशा प्रकारची कथा सूत मुनींनी शौनकादी ऋषीस सांगितली. प्रथम अध्याय समाप्त.